संत सद्गुरू बाळूमामा यांच्या रथयात्रेस लाखो भाविकांची उपस्थिती. दुधाच्या घागरी निढोरीमधून आदमापूरमध्ये रवाना. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आदमापूरच्या संत सद्गुरू बाळूमामा भंडारा उत्सवातील मामांना अभिषेक व भक्तांच्या महाप्रसादातील खिरीसाठी दुधाच्या घागरी जल्लोषी मिरवणुकीने निढोरीतून आदमापूरकडे रथामधून अत्यंत श्रद्धापूर्वक भक्तिमय वातावरणात पाठवण्यात आल्या. या सोहळ्यात सेवेकरी भाविक, विविध मंडळे व आबालवृद्ध सहभागी झाले. घागरी नेण्याच्या या कार्यक्रमाने निढोरीला पावनभूमीचे रूप प्राप्त झाले आहे. उद्या बाळूमामांच्या भंडाऱ्या दिवशी प्रसादामध्ये वापरले जाणारे दूध सद्गुरू बाळूमामांनी स्वतः जतन केलेल्या आजच्या पिढीतील मेंढ्या, बकऱ्या, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 19 ठिकाणी असणाऱ्या बग्यातील मेंढ्या, बकऱ्यांचे दूध वाहनामधून निढोरीत मारुतीच्या देवालयात आणण्यात आले. या घागरींचे श्रद्धापूर्वक पूजन झाले. संकलित घागरी रथात ठेवण्यात आल्या. मानाच्या बैलगाड्या व घोड्यांसह जल्लोषात रथ आदमापूरकडे प्रस्थान झाला. या घागरी नेण्यासाठी आलेल्या रथाचे निढोरीत स्वागत करण्यात आले. देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, सदस्य, आबालवृद्धांसह नागरिक आणि तरुण मंडळे, भक्त यामध्ये सहभागी झाले होते. भंडाऱ्याची मुक्त उधळण करत लाखो भक्तांच्या उपस्थितीमध्ये रथ मिरवणूक आदमापूरकडे मार्गस्थ होताना रथ मार्गावर नक्षीदार रांगोळी, रंगबिरंगी फुलांची पखरण, कीर्तन, प्रवचनाबरोबर टाळ मृदंगांचा गजर, ढोल ताशा आणि डॉल्बीच्या दणदणात भंडाऱ्यांची मुक्त उधळण करण्यात आली. हरळी बुद्रुकचे पांडुरंग पाटील यांची मानकरी बैलजोडी अग्रभागी होती, तर औरणाची दिंडी सहभागी होती. स्थानिक सेवकांमार्फत येथे सर्व भक्तांना मोफत खिचडी, फळे, ताक, कोकम सरबत पुरवण्यात आला. दरम्यान बग्गीतून आलेल्या दुधाच्या घागऱ्यांचे मुरगुड बाजारपेठेतील आत्मरूप गणेश मंदिरात भक्तिमय वातावरणात स्वागत व पूजन केल्यानंतर घागरी निढोरीकडे रवाना झाल्या. मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त व सुरळीत वाहतूक व्यवस्था ठेवण्यात आली. केके न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोतदार. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.